दारूचे पैसे लोकांचे हप्ते घेतलेले पैसे लोकांचे पाणी नसल्याचं टक्केवारी घेतलेले पैसे घालवता येत नाही। काल फक्त एक क्लिप मी ऐकली, मुख्यमंत्र्यांची सभा कुठेतरी मला वाटतं बजाजनगरला चालली होती। त्या बजाजनगरमध्ये खूप लोक गोळा केले, म्हणजे कसे गोळा केले, 300 रुपये 500 रुपये असे गोळा करून आमच्याकडे पुरावा आहे का, पैसे देऊन आणि दारूचे पैसे ना, दारूचे पैसे लोकांचे हप्ते घेतलेले पैसे लोकांचे पाणी नसल्याचं टक्केवारी घेतलेले पैसे, ती व्यक्ती माझ्यावर आरोप करते, त्या आरोपाला तथ्य नाही आहे, परंतु स्वतः काय करता काय नाही, त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे, थोडीच नाही। आता बाकीचे जे मित्रपक्ष ते सुद्धा दूर पडलेले आहे, तर त्यामुळे आता त्यांना असं वाटतं काय होईल। पण पैसे देऊन तुम्ही मुख्यमंत्र्यांची सभा आणता, तुमची हिंमत होती तर तुम्ही प्रधानमंत्र्यांना आणायला पाहिजे होतं, तुमची हिंमत होती तर बाकीच्या नेत्यांना आणलं पाहिजे होतं। इव्हन इथे आपले गृहमंत्री सुद्धा येत नाही, उपमुख्यमंत्री, हे सगळं त्यांचं दुर्दैव आहे या शिंदेचं आणि त्या भुमरेचं, आणि म्हणून या ठिकाणी तो काही बडबड करायला लागला। आता बडबडीला मी त्याच्यानंतर 4 तारखेनंतर उत्तर देणार, मी पाहतो यांनी कसं केलं त्या, पण प्रत्यक्षात मी या ठिकाणी सांगेन की इथे वातावरण खराब करायचं, काहीतरी बोलायचं आणि येऊन जाऊन त्या शिंदेला फक्त उद्धव साहेबांच्या अगेन्स्टच बोलायचं। शिंदेनं त्या ठिकाणी उद्धव साहेबांवर बोलायचं, त्या ठिकाणी ह्या संभाजीनगरमध्ये अधिकार नाही, आम्ही चिडतोय, परंतु माननीय उद्धवजी आम्हाला संयमाने थांबत हेच जाणार आहे, हेच खपणार आहे, कशाला जाऊ दे आपण करायचं, आपोआप मरतात नाही, परंतु येऊन जाऊन काहीच नाही। हे जे म्हणतात ना की यांनी असं केलं तसं केलं, पण हे सुद्धा त्यावेळेस मंत्रिमंडळात होते, 2 नंबरचे मंत्री होते एकनाथ शिंदे, तरी त्या ठिकाणी ते बोलतात। म्हणून यंदा त्या ठिकाणी निश्चितच लोकांचं आता छप्पर चांगली बसणार आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।